नागपूर मनपा निवडणुकीत हजारो ज्येष्ठ मतदानाला मुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। यंदा 85 वर्षांवरील ज्येष्ठांना घरून मतदानाची सुविधा नाही आहे। लोकसभा विधानसभेला ही सुविधा करण्यात आली होती। निवडणूक कर्मचारी घरी जाऊन मत घेत होते, मात्र या वेळेला ती सुविधा नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ मतदान अधिकाराला मुकणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। तर लोकसभा विधानसभेत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ही सोय करण्यात आली होती, मात्र मनपामध्ये ती नाहीये। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, काय अधिक माहिती आहे? नागपूर मनपामध्ये ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदानाची सुविधा नाहीये, नेमकं काय निवडणूक आयोगाचे यावर म्हणणं आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांच्या मतदानासाठी जे आहे ते पावले उचलली होती आणि वेगवेगळ्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करावं यासाठी तयारी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत केली होती। इतकेच नव्हे तर ग्रामीण भागात जे आहे ते अंगणवाडी सेविकांना ज्येष्ठ नागरिकांनी मतदान व्हावं यासाठी जे आहे ते पावले उचलत जे आहे ते वेगवेगळ्या मार्फत जे आहे ते कॅम्पेनिंग केलं होतं। मात्र यंदा जर बघितलं असेल तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदानाची सोय केली नाही। घरून जे ज्येष्ठ नागरिकांना मतदान करतावे यासाठी लोकसभेमध्ये जी योजना आखली होती ती योजना आता नसल्याने मोठा फटका जे आहे ते ज्येष्ठ नागरिकांना पाहावा लागणार आहे। अशा पद्धतीने महानगरपालिकेने जे आहे ते कुठलंच उत्तर दिलं नाही। मात्र अशा पद्धतीत लोकसभेत ज्या पद्धतीने टक्का वाढवला होता तो टक्का महानगरपालिकेच्या निवडणुकीत वाढण्याची आता प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता। अगदी तेजस, सध्या नागपूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला नाहीये। अशात किती ज्येष्ठ नागरिक नागपूर मनपा निवडणुकीत असू शकतील जे या निवडणुकी प्रक्रियेमध्ये मुकू शकतात? किमान 25 ते 30% जे आहे ते ज्येष्ठ नागरिक या संपूर्ण मतदानात आपण जर बघितलं असेल तर 60 ते 85 वयापर्यंत जे आहे ते संपूर्ण याची टक्केवारी आहे आणि त्याचा फटका जे आहे या महानगरपालिकेच्या निवडणूक बसू शकतो। आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीपासून महानगरपालिका निवडणुकीसाठी मनपाने कंबर कसली होती, या संदर्भात त्यांनी वेगवेगळे जे आहे ते प्लॅनिंग सुद्धा केले होते। मात्र ज्येष्ठ नागरिकांना तेजस, त्यामुळे आता मतदानाचा टक्का यामुळे घटतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।